प्रमुख आमचे अरविंद सावंत खासदार साहेब हे सगळे पुढाकार घेणार आहेत। सुंदर भाईकरजी, अजून एक शेवटचं विचारतो तुम्हाला की आता हे प्रशासन म्हणजे आता कसं आहे की नगरसेवक वगैरे कोण नाहीत, तर कुठेतरी तुम्हाला BMC कडनं किंवा इतर ठिकाणी जे आधी एक बघा एक शाखा प्रमुख आहात तुम्ही, सगळ्यांची याचना हे तुमच्याकडे येणार, तर त्यांना कुठेतरी न्याय देताना हा तुम्हाला अडथळा येतो आहे का सरकारी यंत्रणेकडनं? बघा, मी तुम्हाला सांगायला मला आवडेल, मी शिवसैनिक म्हणून 1992 वर्षापासून मी कार्यान्वित आहे। त्यानंतर अनेक पदं भूषवित मी 2011 साली शाखा प्रमुख झालो आणि त्यानंतर आता सतत कार्यान्वित आहे। हे सगळं करत असताना मी जवळजवळ 3 ते 4 नगरसेवकांसोबत काम केलेलं आहे, त्यामुळे माझी या विभागात चांगली ओळख आहे। लोकांना मी कोणत्याही क्षणी त्यांची काय अडीअडचण असेल तर मी दूर करण्याचा प्रयत्न करतो। प्रशासनाशीही माझे चांगले संबंध आहेत, त्यामुळे मला तितकासा अडथळा येत नाही काम करताना। लोक कित्येक वेळा मला रात्री 2-3 वाजता फोन करतात आणि मी त्या तत्परतेने त्यांचे तक्रारसुद्धा निवारण करण्याचा प्रयत्न करतो। तसंच खासदार आमचे अरविंद सावंत साहेब आहेत, त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स दिलेली आहे, लोकांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स आहे, तीही आम्ही कार्यान्वित ठेवतो। माझी स्वतःची एक शववाहिनी आहे, ती अगदी दक्षिण मुंबईतल्या कुलाब्यापासून तर महालक्ष्मीपर्यंत विनामूल्य अशी चालत असते। असे कित्येक सुविधा जे मोठमोठे आमदार खासदार असे करू शकत नाहीत, ते आम्ही आमचे अरविंद सावंत साहेब खासदार त्यांच्या मार्गदर्शनाने मी इकडे राबवत असतो, त्यामुळे मला तितकीशी एवढी जाणीव होत नाही। एक छोटासा मी शेवटचा मगाशी बोललो, माफी असावी, एक शेवटचा प्रश्न मी वाढवतो जरा, की आपण ॲक्च्युली गोलदेवळाच्या बाजूला बरोबर की नाही, आणि कुठेतरी ठीक आहे असं काय विषय माझा तो हिंदू आणि मुस्लिमचा नाही, पण 2 धर्मियांच्या एक ह्याला म्हटलं जातं नेहमी, म्हणजे त्या बाजूला तुम्हाला मला वाटतं 2 टाकीसारखी लागते बरोबर की नाही, आणि ह्या बाजूला असं लागतं, तर कुठेतरी दोन धर्मीय माणसांमध्ये कुठेतरी समन्वय हा म्हणजे चांगला आहे किंवा बनवता येतं, की त्यातलं कुठलं तरी माध्यम आपण इथे कार्यरत आहे का? नाही, बघा, गोलदेऊळ हा मध्यभागी आहे। मी तर म्हणतो गोलदेऊळ म्हणजे आपल्या महादेवाचा आपल्याला आशीर्वाद आहे, आणि कुठेही कोणत्याही राजकीय पक्षाने प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार असतो आणि त्यांचा तो उद्दिष्ट असतो। पण माझी सर्व पक्षाच्या नेतृत्वाला विनंती आहे की आज आमचा देव तिकडे मध्ये बसलेला आहे, त्या देवाचा आधार घेऊन कोणीही हिंदू मुस्लिम किंवा कोणत्याही जाती धर्मामध्ये तेढ होईल असं काही करू नका, जेणेकरून आज आम्ही सुखशांतीने जगतो इकडे। आज आमचा प्रामुख्याने आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला राहण्यासाठी सुंदर घर पाहिजे, जिकडे चांगलं हवा, उजेड, पाणी, स्वच्छ पाणी हे मिळायला पाहिजे, ज्यासाठी आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज गेले 3-4 दिवस सर्वत्र आंदोलन करतो आहे। आम्हाला हे प्रशासन आंदोलनसुद्धा करून देत नाही, तुम्ही पाहताय की आमच्यावर जे केसेस होतात आहेत। मग हे प्रामुख्याने प्रश्न असे आपल्यासमोर असताना आज नोकरीचे विषय आहेत, तरुणांना नोकऱ्या नाही आहेत, हे विषय घेऊन समोर असताना आपण हे हिंदू मुस्लिम वगैरे जे आज कालबाह्य झालेले विषय आहेत, आज आपण ठरवलं तरी मुस्लिमांना आपण वेगळं करू शकतो का, किंवा हिंदूंना वेगळं करू शकतो का? मग जर हे करू शकत नसेल तर ह्या विषयावरती वाद कशाला घालतोय? घालून फायदाच नाही ना। आपल्या समोरचा विषय एकच आहे, तो म्हणजे आपली प्रगती, आपल्या समाजाची प्रगती आणि आपल्या देशाची प्रगती। ह्यासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमीच उभं राहणार, आणि हिंदुत्व हा तर आमचा अजेंडाच आहे। कधी हिंदूंवरती कोणतीही संकट आलं तर मी तुम्हाला ह्या विभागाचा शाखा प्रमुख मी सांगतो की सर्वप्रथम आम्हीच उभे राहणार इकडे।